भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अतिशय छान आणि सुंदर अशी माहिती सरांनी दिलेली आहे. सर्वांनी ऐकावी व तुमच्या सर्व मित्रपरिवाराला शेअर करावी. माहिती खूप छान आहे. एक आंबेडकरवादी मराठा तरुणानं चैत्यभूमीवर आज काय पाहिलं. जय भीम मित्रांनो, आज मी पहिल्यांदाच महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी परिसरामध्ये गेलो होतो. अगदी प्रवेशापासूनच गायक आणि वादक मंडळींनी समतेचा जागर सुरू ठेवला होता. भीमगीतांच्या या भारावलेल्या वातावरणातून मी जेव्हा पुढे पुढे चालत गेलो तेव्हा मी पाहिला महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभरातल्या छोट्या छोट्या खेड्यातून इथे जमलेला एकवटलेला बहुजन समाज. महामानवाला अभिवादन करून त्याच्या छत्रछायेखाली विसावलेला हा मोठा जनसमुदाय बाबासाहेबांच्या कार्याची व्याप्ती सांगून गेला. महाराष्ट्राच्या मातीमधली लोकगीते आणि शिंदेशाही गाण्यांनी संपूर्ण वातावरण भीममय करून टाकलं होतं. आणि मग त्यानंतर मी आणि माझा मित्र धना दोघांनी स्टॉल्सकडे स्वतःचा मोर्चा वळवला. या स्टॉल्स मध्ये अनेक गोष्टी होत्या. भक्तांसाठी मूर्त्या होत्या, तर बाबासाहेब ज्यांना खरंच समजले आहेत अशा मंडळींसाठी अनेक पुस्तकं होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन, पुरोगामी आणि विद्रोही विचारधारेसह प्रेरणादायी पुस्तके देखील तिथे होती. आणि सोबतच मी तिथल्या लेखकांनाही भेटलो. आवडणाऱ्या आणि निवडलेल्या पुस्तकांची खरेदी करून मी निघालो एका स्पेशल सेक्शनकडे. नव्या दमाच्या, नव्या युगाच्या आंबेडकरियन कलाकारांनी साकारलेल्या कलाकृती पाहताना मला हे जाणवलं की येणारी शेकडो वर्ष आंबेडकर आणि त्यांची विचारधारा या जगात जिवंत राहणार आहे. लोकसत्ताक संघटनेची गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक दान देण्याची कल्पना मला खूपच आवडली. भरपेट जेवण झाल्यानंतर आम्ही आमच्यातल्या या अज्ञानाच्या शवाला काढून टाकलं आणि क्रांतीचा एक जय भीम नारा देऊन अनेक विचारांच्या वादळासकट मी बाहेर पडलो. ते जय भीमवाले आहेत असं जेव्हा लहानपणी काही नातेवाईकांकडून मी ऐकलं होतं तेव्हा मला वाटलं की जय भीमवाले असणं म्हणजे काही वाईट गोष्ट असते का. पण त्यावेळी अनेकांनी माझ्या मनामध्ये अनेक गढूळ विचार पेरलेले होते. पण जेव्हा माझं वाचन सुरू झालं तेव्हा मला समजलं की या भीमाने केलेला संघर्ष आणि मिळवलेला विजय किती मोठा आहे. सर्वांनी जातीपातीचं राजकारण विसरून शिवरायांच्या स्वराज्यानंतर जर या युगात सुराज्य आणायचं असेल तर आपल्याला भीमरायाचंच बोट पकडलं पाहिजे. हा विचार माझ्या मनामध्ये अगदी पक्का आहे.